श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आज आपण खूप महत्त्वाची व्हिडिओ पाहणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नातेवाईकांपासून लपवा या 11 गोष्टी कोणत्या आहेत नक्की पाहूया. आचार्य चाणक्य यांनी केवळ राजकीय व प्रशासकीय बाबीच नाही तर जीवनाच्या प्रत्येक पैलूबाबत मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या काळात नात्यातील गैरसमज, मत्सर, तुलना सामान्य झाली आहे. अशात चाणक्य नीती आपल्याला सांगते की प्रत्येक गोष्ट खरी सांगणे जबाबदारी नाही. काही बाबी खाजगी चुकीच्या लोकांकडे गेल्या तर सहकार्याऐवजी नुकसान होऊ शकते. त्यामुळे आत्मसन्मान, मानसिक शांती आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी काही सीमा निश्चित करणे गरजेचे असते. कौटुंबिक भांडणे, घरातील वाद आणि भांडणे इतर नातेवाईकांना सांगत बसू नका. या गोष्टी लोक नेहमीच गॉसिप बनून पसरवतात आणि समस्या आणखीनच वाढते. मानसिक वेदना, आपल्या मानसिक दुःख आणि वेदना कोणा नातलगाला सांगत बसू नका. प्रत्येकजण सहानुभूती व्यक्त करेलच असे नाही. काही जण याचा हत्यार म्हणूनही वापर करू शकतात. खरे प्रेम, नातेवाईकांचे नाक खुपसणे नात्यात संशय आणि अंतर आणू शकते. त्यामुळे आपल्या खऱ्या प्रेमाला जगाच्या नजरेपासून वाचवा. कोणालाही काही सांगू नका. त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहाल. आपले उत्पन्न नातेवाईकांना सांगितल्याने मत्सर, तुलना आणि नको असलेला दबाव वाढतो. त्यामुळे जितके कमी लोक तुमचे उत्पन्न जाणतील तेवढे तुमचे जीवन सुरक्षित होते. जुना संघर्ष, कोणत्याही जुना संघर्ष, जुना अपमान किंवा इतर भूतकाळातील कोणत्याही गोष्टी कोणाला सांगत बसू नका. कारण लोक तुमची मेहनत नाही तर तुमच्या कमजोरी लक्षात ठेवतात. आपल्या भविष्यातील योजनांचा बोभाटा करू नका. कारण तुमचे शत्रू सावध होतात. त्यात आडकाठी आणू शकतात. अपूर्ण स्वप्नावर नकारात्मकता आणि संकट लवकर येतात. दुसऱ्याची तुलना करणे थांबवा. त्यामुळे तुमची छबी आणि आत्मविश्वास दोन्हींना नुकसान पोहोचू शकते. दान आणि उदारता, कोणतेही दान शुद्ध तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केलेले असते. सांगून केलेले दान फळत नाही. त्यामुळे तुमचे दान कोणाला सांगू नका. तुमच्या कमजोरी कोणालाही सांगत बसू नका. जर शत्रूला तुमची कमजोरी कळली तर त्याला तुमच्यावर वार करायला तलवारीची गरज लागणार नाही. वाईट सवयी आणि उणिवा, तुमच्या वाईट सवयी आणि उणिवा जर तुम्ही मोकळेपणाने कोणाला सांगितल्या तर तुम्ही त्याच्या थट्टेचा विषय ठराल. त्यामुळे तुमची बदनामी देखील होऊ शकते. अपूर्ण स्वप्न, तुमच्या अपूर्ण स्वप्नाची माहिती सगळ्यांना देऊ नका. लोक तुमची थट्टा करून तुमची प्रेरणा संपवू शकतात. त्यामुळे अपूर्ण स्वप्नाचाही उल्लेख कोणासमोर करू नका. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलंच की नातेवाईकांपासून लपवा या 11 गोष्टी आणि या 11 गोष्टी लपवल्या तरच आपलं जीवन सुंदर बनेल. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.